हाय गाईस, फायनली आपण आपल्या यूट्यूब चॅनलसाठी परत एकदा व्हिडिओ बनायला चालू केलेली आहे आणि आज त्याचा शुभारंभ आहे. मी थोडा जुगाड केला आहे व्हॉइससाठी. मला नाही माहीत माझा व्हॉइस कसा येतोय, पण स्टील मला माहिती आहे की मी ऑडिओ फायनली खूप टाईम नंतर आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, ती पण यूट्यूबसाठी. आणि ऑब्वियसली ती एक बाईक राईडवरतीच असणार आहे. आणि आजची जी बाईक राईड आपण करतोय ती जाणार आहे भंडारदऱ्याला. खूप टाईमपासून माझं असं होतं की यार मला मिल्की वेज बघायचे होते, तर आता तो मुहूर्त आला आहे फायनली. खूप टाईम नंतर भंडारदरामध्ये सांधन व्हॅलीमध्ये जातो आहे आज मी. होपफुली तिथे मला बघायला मिळतील मिल्की वेज. तिकडे गेल्यावरच समजेल. फक्त आज ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे. तसं भंडारदरा रोडला जाताना मला जास्त म्हणजे ट्रॅफिक जास्त मिळतच नाही. आणि माझा फेवरेट रोड आहे यार. काय रोड आहे, झटपट पटापट. बाइक भंडारदरा के अंदर झटपट पटापट. ह्यांच्यात व्हॉइस कसा येतोय मला माहित नाही. व्हॉइस येतोय की नाही ते पण नाही माहित. मी बडबड करतोय. माहीत नाही मी व्हिडिओ टाकेल की नाही यूट्यूबवर, बट तरी बनवतोय. व्हिडिओ एडिट करेल की नाही ते पण नाही माहीत मला. अरे काय भाई, बनवायचं सगळे करतात, मी पण करतोय. मी नाही यार व्लॉगिंगसाठी बनलोय. मला तोंडात 10 वेळा यांचे शब्द शिव्या येतात. काय व्लॉगिंग करणार, शिव्या व्लॉगिंग. आज बरेच लोक भेटतील आपल्याला बाईक राईडला जाताना. आज पण उद्या पण 26 जानेवारी उद्या. तर 26 जानेवारीसाठी खूप लोक एक ग्रुप राईड करतच असतात. आणि भंडारदऱ्याला तर भाई रायडर्सची पंढरी म्हणतात. तिकडे जाणं तर भागच आहे त्या लोकांना. तसंही उद्या आपण निघणारच आहे सकाळी जाऊन, ते आपल्याला भेटतीलच. कोई ना कोई तो मिलेगा वेंचर. जस्ट ट्रॅफिकचंच नाव काढलं आणि भेंचोत ट्रॅफिक समोर. काय घंटा झटपट. चला यार पट पट. टाटा पंच मस्त गाडी आहे. साधी सिंपल. आता तर CNG पण आली आहे, सो तर ऐकायलाच नको. हे येलो नंबर प्लेट येडे हवे असतात भाई, जाम येडे हवे असतात. यांच्या आजूबाजूनं चालणं पण पाप आहे. यांच्यासमोर शहाणपणा केला म्हणजे तुम्ही तुमचीच गाण मारून घेता. स्वतःची गाडी नसते ना भाई त्यांची. अरे रायडर बोलू ना, खूप रायडर्स दिसणार. अजून पुढे पण आहेत. लेटच झालंय निघालं तसं, पण थोडं लवकर निघालो असतो तर हे ट्रॅफिक ने बी अवॉइड होतं. अरे हां, हे ट्रॅफिक वीकेंडसाठी आहे. तर
म्हणजे ह्यांचे एवढे लागणार आहेत आपल्या ट्रिपचे. आपल्याला खूप लोक भेटणार आहेत भंडारदरामध्ये. ठीक आहे यार, आपलं तर काय स्टे बुक आहे, तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. टेंट वगैरे मध्ये आपल्याला राहायचं नाही आहे. एक्सपल्स घेतल्यापासून भाई मी फक्त एकदाच ऑफ रोडिंग केली आहे राजमाचीला, बस. त्यानंतर तर कधी केलंच नाही ऑफ रोडिंगला. तसंही आता मला टायर चेंज करायचेच आहेत. मी ते ॲडव्हेंचरवाले टायर टाकायचा विचार करतो आहे. सो इवन टाकले नाही तरी मी घेऊन ठेवेन. आणि यावर्षी थोडं ऑफ राईड पण चालू करणार आहे. आता तर काय यार, आता तर व्हिडिओ काढतोच आहे, व्लॉगिंग चालू करायचा विचार करतोच आहे, तर काय व्हिडिओज पण बनवू. सनसेट पण झाला यार, पण एवढा क्लिअर दिसत नाहीये. हा जा ना भाई, जा बिंदास. कुठून जाणार आहेस? फुटपाथवरून. सूर्यदेव आलेले आहेत आपल्याला आशीर्वाद द्यायला. असा आशीर्वाद द्या की तुला सरळ सुसाट पूर्ण खाली रोड मिळेल. आई बस, माणसाला अजून काय पाहिजे. डायरेक्ट 1.5 तासात भंडारदरा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बुलेट पण भारी वाटते यार, मला बुलेट एक घ्यायचीच आहे. आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला सनराईज. नाही मग आम्ही सनसेट बोलतो का भेंचोत. होतं यार कधी कधी. पहिलीच व्हिडिओ आहे, सांभाळून घ्या. आता काय बोलणार. भाई साहब, खूप जास्त ट्रॅफिक आहे असं नाही वाटत आहे. ट्रॅफिक संपायचं नावच घेत नाही. कोकण लागतात पाण्याने ते रात जाणे. वा मग असंच आहे. मैंने तो तेरे नाल नचना. अच्छा, पुढे टोल नाका आहे त्यामुळे एवढं ट्रॅफिक होत आहे. त्या भोसडीयांना पण समजायला पाहिजे ना. भाईंचोद असे चुतिया लोक आहेत ना भाईंचोद. आई झवाडा, जा भाई तू जा, मर पुढे जाऊन. त्याला हागायला आली वाटतं. कुठे पोहोचणार आहे भेंचोद काय माहित. Coconut like the party, like the girl, girl like the party, party girl. भाई GT सेक्सी GT. अरे वाह,
बाईक चालवताना ना भाई खूप प्रकारचे एक्सपिरियन्स येतात. काही चांगली लोक दिसतात, काही चांगले बाईक चालवणारे दिसतात, तर काही गड हवे. हो शिट, पाठीमागे माझा एक मित्र दिसला मला, जो माझ्याबरोबर नाही आहे राईडला. तो पण आज राईडला गेलाय वाटतं. हे राईड करत राहावा. अरे भाई हा तर मला चांगला वाटलेला. आपण पळतोय. हे दोघं तर गुंडच आहेत. हा छत्री यांच्याबरोबर आहे. हो भाई, हो भाई, हो भाई. मला पोटात दुखतंय, राईट साईडचा शोल्डर दुखतोय, तरी भाई मी बाईक राईडला आलोय. ते माझ्यात किती चूल आहे, चूल 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 आहे. तिकडे जाऊन काय वाटण्या लागली पाहिजे. GPS पाऊंडमुळे ना आता समोरचं काही दिसतच नाहीये. समोरचं म्हणजे मला माझा बाईकचा जो डिस्प्ले तो दिसत नाहीये. थोडा अजून वरती पाहिजे होता. वा, काय स्पीडला आहे मी. बाईक राईड भाई, मस्त बाईक राईड करतोय, फारात गाणी चालू आहे आणि व्ह्यूजवर व्ह्यूज बघायला भेटत आहेत. अजून काय पाहिजे. वा, तो एक दिवस तो मन करून जगतो यार. कारण का म्हणजे पुढचे 6 दिवस परत त्याला मजुरीच करायची. एक दिवस भेटतो यार आपल्या लोकांना. किंवा बाहेर फिरा, झोपा काढायचं जर आयुष्य करायचं आहे, रिटायर झाले की घरात बसून झोपाच काढायचं. तेव्हा बोलायला तेव्हा तुम्ही बोला यार की अरे यार आय विश ते संडे ते मला सुट्ट्या होत्या तेव्हा मी फिरलो असतो तर झाली असते.
होतो भाई. मला तर सकाळी निघतो, दुपारी घरी, दुपारी येऊन झोपतो. होते भाई झोप, का नाही होणार. हे बघ, आम्ही नेहमी इकडे ब्रेकफास्ट करतो, हॉटेल साई पार्क. पण आज आम्हाला जरा जास्त लवकर भूक लागलेली, तर आम्ही पहिलाच खाऊन घेतलं. तर हा आमचा एक स्टॉप पॉईंट आहे. आता इथून थोड्या वेळातच आपल्याला घाट लागेल. मस्त घाट सुरू झालेला आहे अशा प्रकारे. ISO टँक 1744. मी 1173 एक्सपोर्ट करतो. 1744 आपला प्रोडक्ट नाही. बाय द वे, ज्यांना माहीत नसेल ते नंबर्स का असतात, तर ते प्रत्येक प्रोडक्टचे हॅज कोड आहेत. त्या हॅज UN नंबर असं म्हणतात. त्या नंबरवरून तो प्रोडक्ट ओळखला जातो. आणि हे फक्त ते जे हॅझार्डस ज्वलनशीय पदार्थ असतात त्यांच्यासाठीच ते नंबर दिलेले असतात. बघा की हा कंटेनर आहे, नॉन ॲज आहे. जर याच्यामध्ये कार्गो असेल तर तुमचा कंटेनर अडकून दे भाई. कुठून चाललं रे काय माहीत, मला वाटतं भटकला तो. वा, मस्त रेल्वे चालली आहे. ECचे डबे दिसतायत मस्त झोपून. मी असं एका साईडने का चालतो भाई, वन वे चालू शकतो या साईडने. तर वा, मी पहिल्यांदा बघितली यार इथून ट्रेन जाताना. ह्याच्या पहिला कधी अशी दिसली नाही. मस्त दरवाजावर बसले, लोकांच्या सकाळ झाल्या आहेत. टाइम झाला. ट्रेनने तर प्रवास करणं सोडूनच दिलंय मी जेव्हापासून बाईक घेतली. इकडे पण जातोय, बाईकने जातोय. ट्रेनचा प्रवास पण आपल्यात एक वेगळीच मजा आहे भाई. हे कंटेनर दिसतोय की मला तर माझ्या ऑफिसचीच आठवण येते. मिस करतो मग ऑफिस. पण आज नाही करत आहे, कारण उद्या तर सुट्टी आहे. 26 जानेवारी भाई. डायरेक्ट परवा जायचं आता आपल्याला ऑफिसला. आणि जिथे जाणार आहे तिथे तर मला नेटवर्क पण नसणार आहे. सो मजा येईल. कोणाचे फोन लागणार पण नाहीत मला. What the hell is this? लोकच्या घरी चाललंय. तुम्ही आता जी व्हिडिओ बघितली बाईकची माझ्या, ते बाईक काही नवीन नाही आहे माझ्यासाठी. दर बाईक राईडमध्ये मला ते एक्सपिरियन्स करावं लागतं. ॲज यू गाईज नो की माझ्याकडे हिरो एक्सप्रेस 200 4V आहे. तर त्याला ट्यूबलेस टायर्स नाही आहेत.
तर आम्हाला खूप मोठं कार्य करावं लागतं एक पंक्चर काढायचं असेल तर. आणि माझ्या दर बाईक राईडला काही ना काहीतरी पंक्चर मिळतोच. तो एक खरंच एक बकवास पॉईंट आहे या बाईकमध्ये. तो एक पण सोडला तर बाकी तरी बेस्ट आहे. पण आता म्हणजे मी 1-2 व्हिडिओज बघितल्या ज्यांचे ट्यूबलेस टायर्स नाही आहेत ते लोक पण त्यांचे टायर्स आता ट्यूबलेस करू शकतात. तर मी बी इन फ्युचर मी पण प्लॅन करतो आहे की माझ्या बाईकचा जो टायर आहे ट्यूबलेस करून घेऊ. कारण की त्याचे खूप फायदे आहेत. हे तरी ठीक आहे आता इथल्या इथे मला पंक्चरवाले वगैरे मिळतात. पण कुठे असं लोकेशन असेल जिथे कोणीच नाही आहे, रात्र झालेली आहे, मला पंक्चरवाला मिळत नसेल तर मी काय करणार. मी एखादा पूर्ण टायर काढून त्याचं पंक्चर काढून त्याला लावू शकत नाही. तर त्या केसमध्ये ट्यूबलेस इज द बेस्ट ऑप्शन. 1 तास तरी माझा वाया गेला यार त्याच्यामध्ये. या 1 तासामध्ये आय थिंक मी खूप रस्ता कव्हर केला असता. बट स्टील नाही जे होतं चांगल्यासाठी होतं. अजून 1 तास दाखवतोय आपल्याला इथून आपल्या लोकेशनवर, आपल्या स्टे लोकेशनवर पोचायला. मी इथे येऊन गेलो यार पहिला. पण इथे अमृतेश्वर टेम्पल आहे, लवाळवाडी आहे, हे सगळी लोकेशन गेलेत मी. भंडारदरा म्हणजे ऑलमोस्ट सगळंच कवर करून झालं आहे माझं. फक्त मला वाटतं या साईडला माझं सांदण व्हॅलीच राहिलं आहे आणि कळसुबाई ट्रेक पण अजून बाकी आहे माझा. कळसुबाई ट्रेक अजून या निमित्ताने नाही केलं कारण नंतर मला सुट्टी असते संडेला फक्त. आणि संडेला मी ट्रेकला कुठेही गेलो तर भरमसाठ गर्दी मिळते. तर मला गर्दी नको यार. मला म्हणजे असं लोकेशन पाहिजे तिथे म्हणजे लोक असणार ते मला पण माहिती आहे पण जास्त लोक नको. तर तिकडे मजा येते. नंतर सगळे असणार की तुम्हाला काही तुमचा टाईम भेटणारच नाही. त्यामुळे माझा अजून कळसुबाई पण राहिलं आहे. माझा प्लॅन चालू आहे की मिड वीकमध्ये कधीतरी 1 दिवस प्लॅन करून कळसुबाईला कॅम्पिंग करायचं. तर ते पण लवकरच करू. एकदा सांगण व्हॅली झालं तर ते पण आपण लवकरच पार पाडू. सांगण व्हॅली एशिया खंडातली 2nd लार्जेस्ट व्हॅली आहे भाई आपल्या महाराष्ट्रात. अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर जे अजून गेले नसतील तर तिकडे नक्की जावा. मी तर तिकडे जाऊन तर रॅपलिंग पण करणार आहे. तर मजा येणार आहे. मी विचार करतोय की आज तर संडे, आज खूप गर्दी असेल तर रॅपलिंग मे बी नेक्स्ट डे करू. नेक्स्ट डे सकाळी पटापट जाऊन सांदनवाडीला जाऊन. पण मला असं वाटतं की ते पण हेक्टिक होईल. तर तिकडे जो रॅपलिंग करणार दादा आहे म्हणजे जो ऑर्गनाईज करणार आहे एकदा पोचून त्याला फोन करून त्याला विचारून की आज गर्दी आहे का कमी आहे. कमी असेल तर आपण आज जाऊ, जास्त असेल तर आपण उद्या जाणार आहोत. 300 मीटरवर राईट आहे. तो राईट भंडारदराला घेऊन जाणार आपल्याला. मधूनच एक छोटासा राईट होतो. लास्ट टाइम मी जेव्हा आलो तेव्हा थोडासा कन्फ्यूज होतो याच रोडला. हा बघा, हा इथे लिहिलं पण आहे हरिश्चंद्रगड अभयारण्य प्रवेशद्वार. झुकेगा नहीं साला.
बिड्डा जुना अड्डा. हां, इथे हे लोक पैसे घेतात. आतमध्ये एंट्री फीज आहे. हीच ती पावती आहे. आम्हाला ॲक्च्युली ते व्हिडिओ काढायला अलाउड नव्हती म्हणून. हेच आहे का? समोर लवाळवाडी आहे, जो रोडमध्ये आता फेमस झालेला ना रील्सवरती, तो रोड तो आहे. आणि इथूनच सरळ गेल्यावर तुम्हाला अमृतेश्वर मंदिर सुद्धा बघायला मिळेल. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती तर पोचलो आहे. म्हणजे ऑलमोस्ट पोचून अर्धा एक तास झाला आहे. आता थोडं जेवण वगैरे मे बी पहिला तर कोकणकडा इथून जवळ कोकणकडा करू, नाहीतर मग इथून लवाळवाडीला रोड जातो आणि सेम सांदन व्हॅलीला रोड जातो. आपलं जे लोकेशन आहे ते बरोबर एकदम मधोमध आहे. हे बघा, म्हणजे दोन्ही लोकेशन जास्त लांब पण नाही आहे तिथून. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. जर तुम्हाला पण स्टे वगैरेसाठी काही लोकेशन पाहिजे असेल तर आय थिंक दॅट इज द बेस्ट लोकेशन वे यू कॅन स्टे. म्हणजे सगळे जवळजवळ इथून. फायनली बाई 2 वर्षानंतर जेवतोय. फायनली कोकणकडा. ॲक्च्युली प्लॅन होता सांदन व्हॅलीला जायचा, पण खूप लेट झालं पोचायलाच, तर त्यामुळे जाता नाही आलं. तर मे बी उद्या सकाळी आम्ही उठून अर्ली मॉर्निंग सांदन व्हॅलीला जाऊ रॅपलिंग करण्यासाठी. आणि आता सध्या तरी आम्ही इथे आलो आहे कोकणकडाला. आणि इकडचं दृश्य भाई खतरनाक सनसेट आहे. मी ड्रोन तर उडवतो आहे, पण खालूनच एवढं सुंदर वाटतं आहे, तर विचार करा वरून किती सुंदर वाटत असेल. अजून प्रॉपर सनसेट झाला नाही आहे, थोड्या वेळाने होईल. हे रेलिंग्स लावल्या तिकडे, तर यामुळे प्रॉपर त्या साईडला जाता येत नाही. मे बी लोक त्या साईडला जातात, त्यामुळेच त्या लोकांनी रेलिंग्स लावले असतील, जाऊन पडायला नको. त्यामुळे खरंच खूप रिस्की आहे, कारण इथून डायरेक्ट खाली गेला तर भाई कोणच नाही वाटणार. तरी इथून ओपन केलेलंच आहे. हे बघा, पूर्ण फॉग आहे समोर, आणि इथून समोर सनसेट. वाव.
आणि ह्याच्या मागे रतनगड आहे. आता मे बी यात तुम्हाला दिसणार नाही, पण रात्री आम्ही मोस्टली तिकडेच जाऊ. त्याच्या खालीच आसपास कुठेतरी सम्राट करून एक गाव आहे, तर तिकडनं स्टार गेजिंग करतात. तर आम्ही पण तिकडेच जाऊ रात्री. आमच्या लोकेशनपासूनच जवळच आहे, तर जास्त दूर नाही आहे. हे बघा, वाव. असं वाटतं खूप गर्दी असणार आहे आतमध्ये. हा ना, आताच एवढं लोक जाऊन आले पण आतून. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांदनदरी. अच्छा, ते रिव्हर्स वॉटरफॉल पण आहे प्रथम. या साईडने ट्रैक का ट्रैक, कैंप का कैंप, बात का बात हो गई. हे तू स्लीप होतोय थोडा इथे. ये बापरे, केवढी मोठी दगड आहेत ना. हळूहळू थांब, मी जाऊ का? नाही ठीक आहे. कुठले तुम्ही? हे ठाणे. पैसा काय काहीच नको का? रोपे टाकू का तोडून? बरोबर आधी केलेले नाही. नाही खाली प्रवीण आहे ना. रिलीज करायचं ओके. 5 तास अंतर. तुमचा वेट याच्यावर द्या वेट.
हां बरोबर हम्म. यांना घट्ट नाही पकडायचं. अच्छा नॉर्मल ठेवायचं ठीक आहे. स्टेप घ्या किंवा पण नॉर्मल ठेवायचं. हां ठीक आहे. चला वेट टाका मागं वेट टाकायचं. हां टाका वेट. हां असं चला खाली जाऊन हात सोडणार ते. चला चला जाऊ दे अजून खाली. आज लुक दे ना तू. चला त्याचा डबल ॲडजस्ट केलं. हां चला तुम्हाला हातला अंतर कमी नाही करायचं. लास्ट पायाचा ना हां ठीक आहे. वेट मागे टाक ना. पाय घे ना खाली. बापरे खाली घे. पाय खाली घे. पाय खाली घे. पाय खाली घे. तुझ्या बॅन्ड करू. गुडघे बँड नाही करायचे. हां बेंचोद. जय हिंद. बापरे बेंचोद. मला परफेक्ट आले बरं का. हां परफेक्ट केलं. बॉडी तर मस्त बनवली. वरून भीती वाटते पण खालती बघितल्यावर. बॉडी मस्त बनवली म्हणला. हां ना मागच म्हणणार होतं तुम्हाला मी. कुठले ठाणे. ठाणे. हेल्मेट द्या. हां हे ग्लव्स. फायनली आपली भंडारदरा ट्रिप इज ओव्हर. आपण परत आता जातोय ठाण्याला. मजा आली पण फक्त एक गोष्ट राहिली, मिल्की वे. बेटर लक्स नेक्स्ट टाइम. थोडा लेटच झाला निघाला, कारण सकाळी सकाळी जाऊन सांदनवाली पण आम्ही करून आलो ना.
मजा आली शांतनवारीला, पण तुम्ही फुटेज तर बघितलं असाल. रॅपलिंगला थोडीशी फाटलेली स्टार्टिंगला, बट एवढं काही हार्ड नव्हतं. फक्त वरून खालती बघितली की थोडी फाटायची. आता फक्त एकच गोष्ट मी होप करतोय की यार हा टायर माझ्या गाडीचा पंक्चर नको व्हायला परत एकदा मुंबईला पोहोचलो की काय व्हायचं ते होते. कारण इथे मध्ये मला काही ऑप्शन पण मिळणार नाही ज्याच्याने मी टायर चेंज करू शकू. आणि इथे टायर मिळणार सुद्धा नाही एवढ्या गावात. जर तुमच्यामध्ये कोणाच्या ओळखीमध्ये जर कोणी असेल जो टायर ट्यूबलेस करून देतो तर प्लीज मला कमेंटमध्ये नंबर द्या त्याचा. कारण मला ट्यूबलेस करून घ्यायचं आहे, कारण खूप प्रॉब्लेम येतात ट्यूबवाल्या टायर्सला. ॲक्च्युली हिरो एक्सप्रेसवाल्याने द्यायला पाहिजे होतं. एकतर ऑफ रोडिंग बाईक आहे, तर लोक कुठे कुठे घेऊन जाणार त्या बाईकला. आणि जर तिकडे पंक्चर झाली तर मग काय ऑप्शनच नाही आहे तुम्हाला टायर काढण्याशिवाय. बाय द वे आज 26 जानेवारी आहे. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. मे बी हा व्लॉग थोडा लेट मी टाकेल यूट्यूबला, बट स्टील हे इथून नाही ना, तिथून आहे ना. चुकलो भावा, तो कारवाला मध्ये आला ना. मला वाटलं सरळच जायचं आहे. सो बाय बाय गाईज. मला वाटतं ही व्हिडिओ इथेच थांबूया, कारण हे ट्रॅफिक तर चालत राहील आणि मस्त असा सनसेट पण व्हायला आला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की काय ना काहीतरी नवीन घेऊन येऊ विथ एक चांगला माईक. कारण मला माहिती आहे माझा आवाज तुम्हाला लोकांना खूप त्रास देत असेल, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला खरंच खूप चांगला आवाज ऐकायला मिळेल. तोपर्यंत बाय बाय अँड थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.